सॉल्युबिलिटीच्या या जर्नीमध्ये आपल्याला आज हे बघायचं आहे की सॉल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन अ लिक्विड. लास्ट लेक्चरला आपण हे पाहिलेलं की सॉल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन अ लिक्विड, सॉलिडची सॉल्युबिलिटी लिक्विड मध्ये कशी असते, मग ती टेम्परेचर सोबत वाढते की कमी होते, मग ते एक्झोथर्मिक रिएक्शन एंडोथर्मिक रिएक्शन ह्या सगळ्या बघितल्या होत्या. आपण ग्राफ पण बघितले होते, त्यामध्ये रेग्युलर ट्रेंड बघितले होते की काही सॉलिड्स असतात ज्यांची सॉल्युबिलिटी टेम्परेचर सोबत वाढते, काहींची एकदम फास्ट वाढते, काहींची स्लोली वाढते, काहींची कमी होते, तर काही इरेग्युलर ट्रेंड्स बघितले. सोडियम सल्फेट, कॅल्शियम क्लोराइड, फेरस सल्फेट हे इरेग्युलर ट्रेंड, फेज ट्रान्झिशन टेम्परेचर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. आज आपल्याला हे डिस्कशन करायचं आहे की सॉल्युबिलिटी ऑफ, बघा काय डिस्कशनचा मुद्दा आहे आजचा, सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन अ लिक्विड. तुम्हाला एक लिक्विड दिला असेल, मी काय करतोय एका बीकर मध्ये एक लिक्विड घेतो. आता या लिक्विडला तुम्ही सॉल्व्हंट म्हणा, सोल्युशन म्हणा, लिक्विड म्हणा, चालेल. मग आपण हे लिक्विड घेतलं असेल तर या लिक्विड मध्ये गॅस म्हणजे थोडक्यात सोल्यूट जो आहे तो गॅसियस स्टेट मध्ये, आणि तो गॅसियस स्टेट मध्ये असलेला सोल्यूट किती आणि कसा डिझॉल्व्ह होतो, त्याचे फॅक्टर्स काय असतात, त्याचे काही लॉज काय आहेत, हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथं आज डिस्कशनच्या आहेत. मग त्याच्यासाठी काय करूया आपण, अगोदर सॉल्युबिलिटीची डेफिनेशन बघूया. ऑलरेडी यू नो द डेफिनेशन ऑफ सॉल्युबिलिटी इन द टर्म्स ऑफ सॉलिड, पण आज सॉल्युबिलिटीची डेफिनेशन इन द टर्म्स ऑफ लिक्विड, सॉरी इन द टर्म्स ऑफ गॅसियस स्टेट काय ती चेक करूया. लाईट ऑफ करा. बघा सॉल्युबिलिटीची डेफिनेशन काय, सॉल्युबिलिटी मीन्स द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इन ml at STP that can be dissolved in a fixed volume of the liquid to form a saturated solution at a given temperature. आपल्याला तयार करायचं आहे सॅच्युरेटेड सोल्युशन. मग सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करण्यासाठी आपल्याला एक फिक्स्ड व्हॉल्यूम ऑफ लिक्विड त्यांनी दिलेला आहे, आणि ह्या फिक्स्ड व्हॉल्यूम ऑफ लिक्विड मध्ये सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करण्यासाठी आपल्याला गॅसचं जे व्हॉल्यूम डिझॉल्व्ह करता येईल, पण ते गॅस कुठं पाहिजे तुमचा, एसटीपी ला. एसटीपी ला असलेला गॅस किती डिझॉल्व्ह होतोय एका फिक्स व्हॉल्यूम मध्ये, की जेणेकरून तुमचं सोल्युशन काय होणार आहे, सॅच्युरेटेड सोल्युशन होणार आहे. त्यावेळी टेम्परेचर मात्र कॉन्स्टंट पाहिजे. दिस इज कॉल्ड ॲज अ सॉल्युबिलिटी. आता काय करा, व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही ही सॉल्युबिलिटीची डेफिनेशन लिहून घ्या. आपण सॉल्युबिलिटीचा कंटेंट फुडला काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. लाईक आय होप की तुम्ही लिहून घेतलं असेल की सॉल्युबिलिटी म्हणजे काय, इट इज द अमाउंट ऑफ गॅस दॅट कॅन डिझॉल्व इन अ फिक्स्ड व्हॉल्यूम ऑफ अ सॉल्व्हंट ऑर लिक्विड ॲट अ गिवन टेम्परेचर टू फॉर्म अ सॅच्युरेटेड सोल्युशन. आता काय करायचं, सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करायचं. सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करण्यासाठी एखाद्या लिक्विड मध्ये किती गॅस डिझॉल्व होतो, आपल्याला या ह्याच्यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन अ लिक्विड हा कंटेंट आपल्याला क्लिअर करायचा. सॉल्युबिलिटीची डेफिनेशन बघितली. आता फॅक्टर्स काय आहेत बघा, 3 फॅक्टर आहेत. त्यातला पहिला फॅक्टर असा आहे की नेचर ऑफ गॅस अँड सॉल्व्हंट. तुम्हाला एक गॅस दिलाय, एक सॉल्व्हंट दिलेला आहे, तो गॅस त्या सॉल्व्हंट मध्ये किती डिझॉल्व्ह होणार आहे हे त्या गॅसच्या नेचरवर डिपेंड असतं, हे सॉल्व्हंटच्या पण नेचरवर डिपेंड असतं. ते कसं डिपेंड असतं याचं आपण एक्झाम्पल घेऊन बघूया. आता काय करूया आपण, फॉर एक्झाम्पल 3 गॅसेस घ्या बघा, N2 असेल, तुमचा H2 असेल किंवा तुमचा हेलियम असेल. हे 3 गॅसेस घेतले तर दीज गॅसेस आर लिस्ट सोल्युबल इन अ वॉटर. वॉटर मध्ये ते कसे आहेत बघा, अतिशय लिस्ट सोल्युबल आहेत. पण जर तुम्ही दुसरे काही गॅसेस घेतले, फॉर एक्झाम्पल NH3, SO2, हायड्रोजन क्लोराइड, अमोनिया, सल्फर डायऑक्साइड किंवा हायड्रोजन क्लोराइड, हे जर 3 गॅसेस घेतले, हे 3 गॅसेस वॉटर मध्ये अतिशय किंवा आपण असं म्हणूया की हायली सोल्युबल, जास्त सोल्युबल असतात. आता काय केलंय बघा, आपण सॉल्व्हंट एकच आहे आपल्याकडे, सॉल्व्हंट एकच घेतलंय वॉटर. या वॉटर मध्ये नायट्रोजन, हायड्रोजन, हेलियम हे गॅसेस अतिशय कमी प्रमाणात डिझॉल्व्ह होतात. ऍट द सेम टाइम अमोनिया, सल्फर डायऑक्साइड, हायड्रोजन क्लोराइड हे गॅसेस जास्त क्वांटिटी मध्ये काय होत असतात, डिझॉल्व्ह होत असतात. असं का, तर हे गॅसेसची प्रॉपर्टी आहे, हे तर सॉल्व्हंट सेम आहे. मग आता हे 3 गॅसेस आहेत ते जास्त सोल्युबल का असणार आहे, तर ह्याचं एक रिझन आहे की दीज गॅसेस अमोनिया, सल्फर डायऑक्साइड, HCl इट रिॲक्ट्स विथ वॉटर. हे वॉटर मध्ये गेल्यानंतर काय होतात, वॉटर सोबत कंबाईन होतात आणि वॉटर सोबत कंबाईन होऊन
अमोनियम हायड्रॉक्साईड तयार करेल. सल्फर डायऑक्साईड असेल तर तो काय करतो, सल्फ्युरस ऍसिड तयार करेल. आणि HCl काय करेल, तुमचं हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार करेल. बघा मग साहजिक आहे, हे गॅसेस वॉटरमध्ये गेल्यानंतर वॉटरशी कंबाईन किंवा रिॲक्ट होत नाहीत. हे गॅसेस वॉटरमध्ये गेल्यानंतर रिॲक्ट होणार आहेत. म्हणजे जो रिॲक्ट होतो तो जास्त काय होणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहे. आपण इथं काय घेतलं, सेम सॉल्व्हंट, पण गॅसेसची सॉल्युबिलिटी कशी असणार आहे, वेगवेगळी असणार आहे. आता आपण अजून काही एक्झाम्पल्स घेऊया. बघा फॉर एक्झाम्पल O2 असेल, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल किंवा तुमचा कार्बन डायऑक्साइड असेल. These gases are soluble in ethyl alcohol. हे तिन्ही गॅसेस इथाइल अल्कोहोल मध्ये सोल्युबल असतात, बट देअर सोल्युबिलिटी इन वॉटर इज लेस दॅन सोल्युबिलिटी इन द इथाइल अल्कोहोल. बघा हे तीन गॅसेस इथाइल अल्कोहोल मध्ये जास्त सोल्युबल असतात, पण वॉटर मध्ये त्यांची सोल्युबिलिटी कमी असते. आता ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे बघा तुमचा अमोनिया किंवा H2S. हे दोन गॅसेस घेतले तर हे दोन गॅसेस वॉटर मध्ये जास्त डिझॉल्व्ह होतील, पण इथाइल अल्कोहोल मध्ये कमी डिझॉल्व्ह होतील. म्हणजे याचा अर्थ काय आला, लक्षात आलं का, की कुठल्याही गॅसची सॉल्युबिलिटी ही सॉल्व्हंटच्या आणि त्या गॅसच्या दोघांच्या नेचरवर काय असते, डिपेंडंट असते. आता आपल्याला दुसरा फॅक्टर बघायचा आहे. एक्झाम्पल्स लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन द लिक्विड वर दुसरा फॅक्टर अफेक्ट करतो, म्हणजे तो काय तर तुमचा टेम्परेचर. आता टेम्परेचर कसा अफेक्ट करतो याच्यासाठी अगेन आपल्याला लीच ॲटलेस प्रिन्सिपल बघा. आपण मागल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की सॉलिडची सॉल्युबिलिटी कशी वाढते, कशी कमी होते, एक्झोथर्मिक रिएक्शन काय असते, एंडोथर्मिक रिएक्शन काय असते. आता काय होत असतं बघा, कुठलाही गॅस ज्या वेळेला सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतो काय होतं, सोल्युशन तयार करतो. सोल्युशन तयार करतो म्हणजे काय होतं, तो गॅसचे मोलेक्युल्स असतात ते लिक्विड मध्ये एंटर होतात. फॉर एक्झाम्पल आता इथं तुम्हाला मी दाखवतोय, छोटीशी डायग्राम काढूया बघा. इथं हे लिक्विड आहे, ह्या लिक्विड मध्ये वर इथं गॅस आहे. हे गॅसचे पार्टिकल्स काही ह्या लिक्विड मध्ये काय होतील, डिझॉल्व्ह होतील. एक पार्टिकल वरून खाली आलं की खालून एक पार्टिकल वर जातो, वरून खाली एक आला की खालून वर एक जातो. हे सगळे इक्विलिब्रियम मध्ये असतात. आणि ह्या इक्विलिब्रियमच्या वेळेला amount of gas that dissolve in a given specific volume of the liquid is called as a solubility. मग या ज्या वेळेला गॅस सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतो, सोल्युशन तयार करतो, तो इक्विलिब्रियम मध्ये येत असतो. ऍट द सेम टाइम इथं हीट सुद्धा इव्हॉल्व्ह होत असते. सी द डिझोल्युशन ऑफ गॅस इन द सॉल्व्हंट इज अ एक्झोथर्मिक प्रोसेस. म्हणजे हा गॅस या सॉल्व्हंट मध्ये जेव्हा डिझॉल्व्ह होऊन सोल्युशन तयार करणार आहे त्यावेळेला हीट बाहेर पडणार आहे. म्हणजे डिझोल्युशन ऑफ gas in a liquid is a exothermic process. कशी प्रोसेस आहे बघा, ही एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. अँड यू व्हेरी वेल नो की कुठल्याही सिस्टम मध्ये ज्या वेळेला एखादी प्रोसेस एक्झोथर्मिक असते त्याचं टेम्परेचर आपण जर बाहेरून वाढवलं तर अकॉर्डिंग टू लीच ॲटलेस प्रिन्सिपल काय होणार आहे, एंडोथर्मिक रिएक्शन जास्त होणार आहे. ही रिएक्शन रिव्हर्स होईल. आणि रिएक्शन रिव्हर्स होणार म्हणजे काय, डिझॉल्व्ह झालेले गॅसचे पार्टिकल्स परत आणि वर येतील, म्हणजे त्याची सोल्युबिलिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. अजून एक फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे टेम्परेचरमुळे काय होणार, सोल्युबिलिटी कमी होणार आहे. आपण जर याला खालून असं हीट केलं, एक असं लिक्विड आहे ज्याच्यामध्ये गॅस डिझॉल्व्ह झालेला आहे, आणि आपण जर याला हीट केलं तर दिलेली हीट हे गॅसचे पार्टिकल्स घेतील. आणि जेव्हा दिलेली हीट हे गॅसचे पार्टिकल्स घेतील त्यावेळेला काय होणार आहे, ह्या गॅस पार्टिकलची हीट एनर्जी काय होणार आहे, कायनेटिक एनर्जी वाढणार. कायनेटिक एनर्जी वाढलं की देअर टेंडन्सी टू एस्केप इज इन्क्रीजेस. बाहेर पडण्याची त्यांची टेंडन्सी वाढते. जर हा गॅस बाहेर पडायला लागला तर गॅसचं डिझॉल्व्ह झालेलं प्रमाण काय होणार आहे, कमी होणार आहे. त्यामुळं टेम्परेचर वाढवलं की तुमच्या गॅसची सोल्युबिलिटी काय होत असते, कमी होत असते. आता आपला तिसरा फॅक्टर आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रेशर. पहिला फॅक्टर कोणता होता बघा, नेचर ऑफ गॅस अँड नेचर ऑफ द सॉल्व्हंट. दुसरा होता टेम्परेचर. आता आपल्याला तिसरा आणि अतिशय महत्वाचा की ज्याच्याशी रिलेटेड काही लॉज आहेत तो काय बघायचा आपल्याला, प्रेशर. आता आपण जर समजा असं केलं, एक गॅस घेतला आणि एक सॉल्व्हंट घेतलं. हे बघा, हे सॉल्व्हंट आहे, हा गॅस आहे. हे काही गॅसचे पार्टिकल आत सॉल्व्हंट मध्ये पण असणार आहेत. आणि इथे इक्विलिब्रियम झालंय. ते इक्विलिब्रियम झाले म्हणजे काय झालेलं आहे, काही गॅसचे पार्टिकल सॉल्व्हंट मध्ये येतात, ऍट द सेम टाइम तेवढेच पार्टिकल्स काय होणार आहेत, एस्केप होणार आहेत. मग आपण काय करायचं आहे,
ह्याला जर इथं वर पिस्टन ठेवला आणि ह्या पिस्टनवर आपण प्रेशर दिलं तर हा पिस्टन जसा 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 खाली येत जाईल, म्हणजे आपण गॅसवरचं प्रेशर जसं जसं वाढवू ह्या गॅसच्या पार्टिकलची संख्या की जी त्या लिक्विड मध्ये येते ती हळूहळू काय व्हायला लागणार आहे, तुमचं वाढायला लागणार. मग लिक्विड मधल्या गॅस पार्टिकलची संख्या वाढली म्हणजे अमाऊंट ऑफ द गॅस इन द लिक्विड काय होत जाते, वाढत जाते, म्हणजे सोल्युबिलिटी काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे विथ द प्रेशर, आता इथे एक टर्म तुम्हाला लिहून घ्यावं लागेल किंवा फॅक्टर लिहून घ्यावं लागेल, solubility of gas is directly proportional to the किंवा solubility of a gas in a liquid, हे महत्वाचं आहे, is directly proportional to the pressure of the gas above the liquid. या लिक्विड वरच्या गॅसवर जेवढं प्रेशर जास्त असेल तेवढा तो गॅस काय होणार आहे, तुमच्या लिक्विड मध्ये जास्त डिझॉल्व्ह होणार आहे. आता हेनरी नावाचा सायंटिस्ट आला किंवा विल्यम हेनरी नावाचा सायंटिस्ट होता. ह्या विल्यम हेनरीनं काय केलं, त्याने एक रिलेशन दिलं. ते रिलेशन कोणामध्ये दिलं, सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन अ लिक्विड अँड द प्रेशर ऑफ द गॅस अबाव द लिक्विड, ह्या दोघांमधलं रिलेशन दिलं. आणि ते रिलेशन असं होतं की सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर ऑफ द गॅस and this relation is called as a Henry's law. आता हा हेनरी लॉ काय होता, त्याचं आपल्याला काय करायचं, एक अॅनिमेशन बघायचं आहे. पण ते अॅनिमेशन बघायच्या अगोदर हे लिहून घ्या आणि मग आपण हेनरी लॉचं स्टेटमेंट देऊ आणि तुम्हाला मी एक अॅनिमेशन दाखवतो. बघा जरा, आपण काय असं डिस्कस केलेलं होतं की एक कंटेनर घेतला, त्या कंटेनर मध्ये लिक्विड घेतलेलं होतं, त्या कंटेनरच्या वर गॅस होता, त्या गॅसवर पिस्टन होता. जसं जसं आपण पिस्टन खाली घेऊ म्हणजे त्या गॅसवरचं प्रेशर इन्क्रीज करू तसं तसं काय होत होतं, त्याच्यामध्ये तो गॅस त्या लिक्विड मध्ये जास्तीत जास्त डिझॉल्व्ह होत होता. बघूया, चला आपण अॅनिमेशन बघूया. इथं काय दाखवलंय बघा, पहिल्यांदा आपण चेक करूया. बघा इथं लिक्विड आहे खाली, हे ब्लूइश कलरचा बँड दिसतो, दिस इज द लिक्विड. हे डार्क ब्लू कलरचे डॉट्स आहेत, दिस इज द गॅशियस पार्टिकल, म्हणजे हा गॅस आहे. आता तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर असं लक्षात की काही गॅसचे पार्टिकल लिक्विड मध्ये आहेत आणि इथं वर एअर आहे की ह्याच्यामध्ये हा गॅस आहे. आणि हा जो दिसतोय मेटॅलिक कलरचा तो दॅट इज द पिस्टन. मग जर आपण एक काम केलं, आता जरा बारकाईने बघा, ते बघा काही गॅसचे पार्टिकल्स वर जातात, ऍट द सेम टाइम तेवढेच पार्टिकल लिक्विड मध्ये येतात, म्हणजे दिस इज इन इक्विलिब्रियम. हे दोन्ही इक्विलिब्रियम मध्ये आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, वरून पिस्टन खाली ढकलायचं आहे. पिस्टन जेव्हा आपण खाली ढकलू म्हणजे गॅसवरचं प्रेशर वाढवू. हे बघा प्रेशर वाढवलं, येस, आपण वरून प्रेशर वाढवले. गॅसचे पार्टिकल की जे लिक्विड मध्ये असतात त्याची संख्या काय झाली बघा, वाढलेली आहे. म्हणजे अमाऊंट ऑफ गॅस दॅट डिझॉल्व इन द लिक्विड इज इन्क्रीजेस. म्हणजे गॅसवरचं प्रेशर वाढवलं की गॅसची लिक्विड मधली सोल्युबिलिटी काय होत जाते, वाढत जाते. लक्षात आलं का, सी दिस इज द हेनरीज लॉ. आता आपण काय करायचं आहे, हेनरीज लॉचं स्टेटमेंट लिहून घ्यायचं आहे. आता हेनरीज लॉचं स्टेटमेंट काय, लाईट बंद असू. बघा हेनरीज लॉचं स्टेटमेंट काय, the mass of the gas dissolved per unit volume of the solvent at constant temperature is directly proportional to the pressure of the gas in the equilibrium with the solution. तुम्हाला एक सोल्युशन दिले, त्या सोल्युशन मध्ये काही लिक्विड गॅसचे पार्टिकल्स आहेत, वर पण गॅसचे पार्टिकल्स आहेत, ते सगळे इक्विलिब्रियम मध्ये आहेत. आणि आपण त्या गॅसची सोल्युबिलिटी त्या गॅसवर जेवढं बाहेरून प्रेशर असेल त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ हेनरीज लॉ. पण हेनरीज लॉ मध्ये आपण जेवढा गॅस डिझॉल्व्ह करणार तर पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द सॉल्व्हंट कन्सिडर करणार आहे. मग आता काय करायचं, ह्याचे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स वगैरे आपण बघणार आहे. लिहून घेतलं का बघा, चला आपण हेनरीज लॉ मध्ये आता काय पाहिलं बघा, इट इज द मास ऑफ द गॅस दॅट डिझॉल्व इन अ सॉल्व्हंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर ऑफ द गॅस. सपोज m is the mass of a gas that dissolves in a liquid or solvent, and P is the pressure of gas above the liquid. तर अकॉर्डिंग टू द विलियम हेनरीज लॉ काय येणार आहे, m is directly proportional to the P. आता आपल्याला काय करायचं आहे, हे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढायचं आहे. म्हणजे मास ऑफ द गॅस दॅट डिझॉल्व इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर ऑन द गॅस.
मग m इज इक्वल टू काय ना तुमचं k इंटू p, वेर k इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. k इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आता दिस मॅग्निट्यूड ऑफ k डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ गॅस, नेचर ऑफ सॉल्व्हंट अँड टेम्परेचर. मग अशी बघितलेलं आपण ही सॉल्युबिलिटीची व्हॅल्यू चेंज आली की काय व्हॅल्यू चेंज होणार आहे. हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट प्रत्येक सबस्टन्स साठी वेगळा असतो, प्रत्येक सॉल्व्हंट साठी वेगळा असणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हेनरीज लॉच्या ऍक्च्युअली एक्झॅक्टली काय करायचं आहे, इक्वेशन पर्यंत जायचं आहे. आपण m काय घेतलं होतं, मास ऑफ द गॅस दॅट कॅन बी डिझॉल्व इन द लिक्विड. मग समजा m इज द मास ऑफ अ गॅस, मास ऑफ अ गॅस म्हणजेच मोल्स ऑफ गॅस म्हणू शकतो की आपण, मोल्स ऑफ गॅस म्हणू शकतो. आता मोल्स ऑफ गॅस म्हणजेच मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस म्हणू शकतो की आपण, मोल फ्रॅक्शन ऑफ द गॅस दॅट इज डिनोटेड बाय झीटा गॅस इन द लिक्विड. त्याला आपण x म्हटलं तरी चालेल. मग मासच्या ऐवजी मोल्स वापरले तर चालतील, मोलच्या ऐवजी मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस वापरलं तर चालेल. मग आता आपला हेनरीज लॉ काय होणार आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ अ गॅस इन अ लिक्विड is directly proportional to the pressure of the gas above the solution or liquid. आता काय करायचं बघा आपल्याला, x is equal to k dash into p. आपण k dash काय घेतला, नवीन कॉन्स्टंट घेतला. आता हे थोडंसं रिशफल करून जर आपण प्रेशर साठी जर इक्वेशन घेतलं तर काय होईल बघा, प्रेशर इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय k dash इंटू राहू देते कारण x आणि इंटू x सारखं दिसतं, दॅट इज मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस इन अ लिक्विड. आता हे 1 डिवायडेड बाय k डॅश म्हणजे कॉन्स्टंट आहे, ह्याच्याऐवजी आपण एक नवीन कॉन्स्टंट घेऊया, दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज kh and this is called as your Henry's laws expression. What is this? Pressure. Pressure of the gas is equal to Henry's constant. Now this new constant is called as a Henry's constant. आणि या हेनरीज कॉन्स्टंटची व्हॅल्यू प्रत्येक सॉलिड साठी वेगळी असते, प्रत्येक गॅस साठी वेगळी असते, प्रत्येक सॉल्व्हंट साठी वेगळी असते. आता आपल्याकडे इक्वेशन काय आलं बघा, प्रेशर ऑफ द गॅस इज इक्वल टू किंवा P इज इक्वल टू KH इनटू मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस इन द लिक्विड. आता काय करायचं आपल्याला बघा, याच्यामध्ये हेनरीज लॉ आहे, त्याचं स्टेटमेंट नवीन पद्धतीने लिहायचं आहे. तर हेनरीज लॉचं म्हणजे काय, आतापर्यंत तुमच्या असं लक्षात आलं असेल की कुठल्याही गॅसवरचं प्रेशर वाढवलं की त्याचं सॉल्युबिलिटी वाढणार आहे. परंतु समजा आपण एक काम केलेलं आहे, एक लिक्विड घेतलेलं आहे, सपोज दिस इज अ सोल्युशन ऑर लिक्विड ऑर सॉल्व्हंट काही समजा याच्यामध्ये, आणि इथं वर गॅस आहे. आता ह्या गॅस 2 ते 3 प्रकारचे असतील. फॉर एक्झाम्पल नायट्रोजन गॅस आहे, ऑक्सिजन गॅस आहे, हायड्रोजन गॅस आहे. तर या नायट्रोजनचं या लिक्विड मध्ये असलेली सॉल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर ऑन द गॅस. ह्या गॅसवर जेवढं प्रेशर असेल, पण जेव्हा एकापेक्षा जास्त प्रेशर असतील त्याच प्रेशरला आपण काय, प्रेशर टर्मला काय वापरतो आपण, पार्शियल प्रेशर ही टर्म वापरतो आपण डाल्टन्स लॉ मध्ये बघितलेला आहे. मग तो एक विचार करून मग हेनरीज लॉ नवीन पद्धतीने मांडला गेला, आणि दिस इज द फायनल हेनरीज लॉ दॅट इज कॉल्ड ॲज अ पार्शियल प्रेशर लॉ. तर ऑन करा एनिमेशन. काय बघा हेनरीज लॉ, Henry's law also be stated as the partial pressure of the gas in the vapor phase is directly proportional to the mole fraction of gas in the liquid. मग अशा आपण बघितलं होतं की P is directly proportional to X. म्हणजे काय, partial pressure of gas. तुम्हाला कुठलाही गॅस दिला असेल तर त्या partial pressure of the gas is directly proportional to the mole fraction of the gas. आता mole fraction of the gas in the liquid म्हणजेच तुमची solubility असणार आहे. बघा जरा चेक करा. आपण मगाशी असं घेतलं होतं का, मास ऑफ द गॅस डिझॉल्व, मास ऑफ द गॅस डिझॉल्व म्हणजेच काय, मोल्स ऑफ द गॅस, मोल्स ऑफ म्हणजेच मोल फ्रॅक्शन. आता मोल फ्रॅक्शन म्हणजे सॉल्युबिलिटी आली का बघा. म्हणजे सी दिस इज द न्यू व्हर्जन ऑफ द हेनरीज लॉ के इन द टर्म्स ऑफ पार्शियल प्रेशर. ठीक आहे. आता आपण एक काम करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे
के एच आतापर्यंत आपल्या ह्या नॉलेजनुसार आपल्या लेक्चरमध्ये इथपर्यंत आलो का आपण बघा P इज इक्वल टू के एच इंटू एक्स दॅट इज अ मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस इन अ लिक्विड. हे मात्र आठवणीनं लिहायचं. आता काय करायचं बघा आपल्याला युनिट ऑफ के एच बघायचं आहे. हेनरीज कॉन्स्टंटचं युनिट बघायचं आहे. काय असेल बघा सांगा. के एच हे प्रेशर आहे. प्रेशरचं युनिट काय असणार आहे. एटीएम असेल, बार असेल, MMHg असेल, MM ऑफ मर्क्युरी असेल. आता मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस इन द लिक्विड. मोल फ्रॅक्शन इज द युनिटलेस क्वांटिटी. आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या लेक्चर मध्ये कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म मध्ये झालेलं आहे की मोल फ्रॅक्शन ही युनिटलेस क्वांटिटी असते. मग ह्या के एच युनिट काय असणार जे प्रेशरचं युनिट असणार आणि प्रेशरचं युनिट काय असणार आहे. ऍटमॉस्फिअर असू शकतं, बार असू शकतं किंवा MM ऑफ Hg असू शकतं. म्हणजे हेनरीज कॉन्स्टंट हॅज अ युनिट सिमिलर टू द किंवा सेम टू द युनिट ऑफ प्रेशर. त्या तिन्हीपैकी एक. इव्हन अजून एक युनिट आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ टॉर. टॉर मध्ये सुद्धा काय केलं जातं हेनरीज कॉन्स्टंट घेतला जातो किंवा त्याचं युनिट घेतलं जातं. आपल्याला आता काय करायचं आहे. हेनरीज लॉचं एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं. तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय असणार आहे बघा. काय करूया आपण या ऍक्सिस वर इकडं ग्राफ रीड करता आला पाहिजे. हे दोन ऍक्सिस आहेत. या ऍक्सिस वर काय घेतो आपण बघा. पार्शियल प्रेशर ऑफ गॅस दॅट इज इन द बार किंवा किलो बार मध्ये म्हणा. आणि इकडे काय घेणार आहे आपण मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस इन द लिक्विड घेणार आहे. आता हा इकडे मोल फ्रॅक्शन घेतला आणि इकडे घेतला. आता दोघांचं काय घेतलं प्रेशर आणि मोल फ्रॅक्शनचं किंवा सोल्युबिलिटी. दिस इज नथिंग बट द सोल्युबिलिटी. पार्शियल प्रेशर आणि सोल्युबिलिटीचं रिलेशन कसं असतं अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग आपला काय आहे स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. आणि या स्ट्रेट लाईनचा जो काही ग्राफ स्लोप असेल. स्लोप काय येईल बघा तुमचा. स्लोप इज इक्वल टू टॅन थिटा. टॅन थिटा काय आहे तुमचा पार्शियल प्रेशर P डिवायडेड बाय x and that is nothing but the KH. म्हणजे ह्या ज्या ग्राफचा जो काही स्लोप असेल तो तुमचा काय असणार आहे हेनरीज कॉन्स्टंट KH असणार आहे. आता काय करायचं आहे बघा आपल्याला हेनरीज लॉचं कन्क्लुजन काढायचं आहे. हेनरीज लॉचं कन्क्लुजन म्हणजे काय. हेनरीज लॉ काय काय सांगतो. हेनरीज लॉ काय सांगतो बघा. पहिलं कन्क्लुजन असं आहे की KH डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ गॅस. आता KH डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ गॅस कसं आहे बघा. मगाशी आपण सोल्युबिलिटी डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ गॅस बघली होती, नेचर ऑफ सॉल्व्हंट बघली होती. परत एकदा हेनरीज लॉचं इक्वेशन काय लिहा. P इज इक्वल टू KH इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस इन अ लिक्विड. काय करूया KH आणि X चं रिलेशन जर घेतलं आपण तर काय येईल बघा. KH is inversely proportional to the mole fraction of gas in the liquid. मोल फ्रॅक्शन म्हणजे सोल्युबिलिटी. मग KH आणि सोल्युबिलिटी यांच्यामध्ये रिलेशन कसं आहे इनवर्स आहे. मग सोल्युबिलिटी जर गॅसच्या नेचरवर डिपेंड असेल म्हणजे सोल्युबिलिटी वाढली की KH ची व्हॅल्यू कमी होते. सोल्युबिलिटी कमी झाली की KH ची व्हॅल्यू वाढते. मग आपण इथून थोडं असं लक्षात ठेवा का higher the value of KH lower is the solubility, lower the value of the KH higher is the solubility. मग ही सोल्युबिलिटी गॅसच्या नेचरवर डिपेंड असणार आहे तर मग KH ची व्हॅल्यू सुद्धा कशी असणार आहे तुमच्या गॅसच्या नेचरवर डिपेंड असणार आहे. आता व्हॅल्यू कशा कशा लिहायच्या बघा. काही एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो पण ते एक्झाम्पल घ्यायच्या अगोदर अजून एक कन्क्लुजन बघूया की व्हॅल्यू ऑफ KH इन्क्रीजेस विथ द टेम्परेचर. आता आपण कसं बघितलं KH इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द X बघितलं होतं. मग टेम्परेचर वाढवलं की सोल्युबिलिटी काय होते मला सांगा. टेम्परेचर वाढवलं की सोल्युबिलिटी कमी होणार. मग सोल्युबिलिटी कमी झाली की KH ची व्हॅल्यू काय होणार वाढणार. ऍज वी इन्क्रीज द टेम्परेचर समजा टेम्परेचर वाढवलं X काय होणार आहे कमी होणार आहे. आणि X जर कमी झाला तर KH काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. व्हॉट इज रिलेशन बिटवीन टेम्परेचर अँड KH. हेनरीज कॉन्स्टंटची व्हॅल्यू टेम्परेचर वाढवली की वाढणार आहे. साधं सोपं रिलेशन आहे. नेक्स्ट बघा आपल्याला काय करायचं आहे हेनरीज लॉची लिमिटेशन्स बघायचे. हेनरीज लॉची लिमिटेशन्स म्हणजे काय. हेनरीज लॉ ठराविकच कंडिशन मध्ये काय
व्हॅलिड आहे. हेनरीज लॉ कुठं व्हॅलिड आहे बघा फक्त. हेनरीज लॉ व्हॅलिड ओनली ॲट लो प्रेशर. हेनरीज लॉची लिमिटेशन्स म्हणूया आपण त्याला. हेनरीज लॉ कुठं व्हॅलिड आहे फक्त. इट इज व्हॅलिड, आपण म्हणजे व्हॅलिडिटी बघूया आपण. ऍट लो टेम्परेचर ओनली. लो प्रेशर. जसं जसं प्रेशर वाढवत जाईल तसा तसा हेनरीज लॉ काय होत जातो, इनॲक्युरेट होत जातो. त्याच्या केच्या व्हॅल्यू आपल्याला हव्या तशा येत नाहीत. म्हणजे ऍट हाय प्रेशर, व्हेरी हाय प्रेशर, हा हेनरीज लॉ काय होतो तुमचा, इनव्हॅलिड होतो. अजून व्हॅलिड कधी होणार आहे, ऍट टू, जर टेम्परेचर, इफ द टेम्परेचर इज नॉट टू लो. म्हणजे काय बघा, तुम्ही जे एक्सपेरिमेंट करणार आहे त्याचं टेम्परेचर अतिशय कमी नको. का नको, आपण सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन द लिक्विड पाहतोय. जर आपण टेम्परेचर खूप कमी करत 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 गेलो, त्या त्या लिक्विडचं जर सॉलिड स्टेट मध्ये कन्वर्जन झालं तर मग आपण काय स्टडी करायचं. मग त्यामुळे काय होतं, टेम्परेचर खूप काही कमी नसायला पाहिजे. तिसरं आहे की गॅस इज नॉट हायली सोल्युबल. कधी व्हॅलिड आहे, इफ द गॅस इज नॉट हायली सोल्युबल.